धमकी दिली होती असा गंभीर आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडनं केला. अल्पसंख्याक असलेल्या वंजारी समाजाच्या दोन्ही मंत्र्यांना संपवण्यासाठी वाल्मिक कराड यांना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप कराडच्या पत्नी मंजिरी कराड यांनी केलेला आहे. चुकीच्या गुन्ह्यात कराडांना अडकवलं असंही त्या म्हणाल्या. मी राजकीय किंवा जातीय कधी बोललो हा जातीपातीच्या पलीकडचा विषय. संतोष देशमुखांना न्याय मिळावा इतकाच उद्देश असून बीडच्या राजकारणात जातीय आधार कोण घेतंय हे सर्वांनाच माहिती असा टोला बजरंग सोनवणेंनी कराडच्या कुटुंबियांना लगावलाय. वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर वाल्मिक कराडला बीड कारागृहात नेण्यात आलं. धनंजय मुंडेंनी आज अजित पवारांची भेट घेतली. अवघ्या 10 मिनिटात भेट घेऊन धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यातून बाहेर पडलेले आहेत. अजितदादांची भेट घेतल्यानंतर मुंडे थेट परळीला रवाना झाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 14 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज सुनावणी झाली. दरम्यान त्यानंतर वाल्मिकला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. एसआयटीकडून वाल्मिक कराडवरती हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे सीआयडीने आता वाल्मिक कराडची चौकशी आमच्याकडे द्या अशी मागणीचा अर्ज कोर्टाकडे केला आहे. आज कराडच्या खंडणी प्रकरणी सुनावणी झाली. कराडचा सहभाग कुठेही आला नाही असं सांगितल्याचं कराडचे वकील म्हणाले. सरकारी वकिलांचे मुद्दे ग्राह्य धरले नाहीत असंही वकिलांनी सांगितलं. वाल्मिक कराडला चुकीच्या गुन्ह्यात अडकवलं असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलेला आहे. उद्या वाल्मिक कराडला पुन्हा कोर्टात नेलं जाणार असून कागदपत्र सादर केली जाणार आहे. घुले कराड दोघे कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का केली नाही? वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत आहेत, मग आणखीन कोठडी कशाला पाहिजे असा सवाल कराडच्या वकिलांनी केला. वाल्मिक कराडवरती मकोका दाखल झाल्यानंतर कराड समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ काही नागरिक रस्त्यावरती उतरले. त्यावेळेला एका युवतीने अंगावरती रॉकेल लोटून आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी परळीकरांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. जे कोणी दडपशाही करून परळी शहर बंद करू पाहतायत त्यांच्यावरती पोलीस नक्कीच कारवाई करतील असं खासदार सोनवणे म्हणाले. परळीत वाल्मिक कराडच्या आई आणि बायकोने परळीतील पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्यांच्या आईंनी केला. पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या मांडताना वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई कराड यांची प्रकृती बिघडली. श्वसनाचा त्रास तसंच भोवळ आल्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवलं. परळी पोलीस स्टेशन बाहेर कराडच्या कुटुंबियांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान कराडच्या आईंची तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा तपास केला. बीपी कमी झालेला असून त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल व्हावं असा सल्ला डॉक्टरांनी दिला. पोलिसांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. आईला रुग्णालयात दाखल होण्याची किंवा हाताला सलाईन तरी लावून घ्या अशी विनंती पोलिसांनी केली. मात्र मला सलाईन पाणी काहीच नको, मरण आलं तर येऊ दे असं म्हणत आईंनी पोलिसांची विनंती नाकारली. माझ्या नवऱ्याला जातीयवादातून अडकवलं जातंय असा आरोप वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिरी कराड यांनी केलेला आहे. अशा प्रकारे प्रकरण हाताळू नका नाहीतर अवघड जाईल. कराडवरील गुन्हे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा कराडच्या पत्नीनं घेतला. टाकीवरून उडी मारतो नाहीतर गुन्हा नोंदवा ही मागणी चुकीची असल्याची प्रतिक्रिया कराडच्या सुनेनं दिलेली आहे. मानसिक त्रास देऊ नका, हे राजकारण आणि जातीयवाद बंद करा अशी मागणी सुनेनं केली. परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्या प्रतिमेला जोडे मारून कराड समर्थकांनी निषेध नोंदवला आहे. बीडमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झालेत. कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी समर्थकांनी परळी टॉवरवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. बीडच्या परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झालेत. परळीच्या तहसील कार्यालयावरती चढत कराड समर्थकांनी आंदोलन केलंय. कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली.
परळीमध्ये कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाले तर मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया यांना श्रद्धांजली वाहत कराड समर्थकांनी निषेध नोंदवला. खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच असून सर्वांची नार्को टेस्ट करा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे. आरोपींविरोधात मोका लावला याबाबत जरांगेंनी फडणवीसांचं कौतुक केलंय तर धनंजय मुंडेंची टोळी असून दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जरांगेंनी केला. वाल्मी कराडवरती मकोका लावण्यात आला पण हत्येविरोधातील गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जातीचं लेबल लावून आंदोलन केलं जात आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मूळ मुद्द्यावरून लक्ष भटकवण्यासाठी परभणी आणि बीड प्रकरण तापवत ठेवलं जातंय असा आरोप नाना पटोलेंनी केलेला आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम सुरू आहे अशा शब्दात नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकाला सुद्धा सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याप्रमाणे एसआयटीने त्यांचं काम दाखवलं, कोणी मागणी केली म्हणून मकोका लागत नाही. पोलीस यंत्रणा आणि एसआयटी आपलं काम करतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारनं वेळकाढूपणा केल्याचा आरोप शिवसेना उभाटाचे नेते भास्कर जाधवांनी केला. संपूर्ण प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचं जाधव म्हणाले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप संजय राऊतांनी केला होता. याला सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. राऊतांचं डोकं फिरलंय, अजित पवारांना वाचवण्याचा प्रश्न येतोच कुठे, दोषींवरती कठोर कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय अशा शब्दात तटकरे यांनी स्पष्टीकरण केलं. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी एसआयटी प्रमुख बसवराज तेलींची भेट घेतली. पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे असं म्हणत त्यांनी तपासावरती समाधान व्यक्त केलं. विरोधकांनी रडीचा डाव खेळला मात्र विधानसभेत सत्याचाच विजय झाला. जनतेने आम्हाला महायुती म्हणून कौल दिलाय, त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवायच्या हे वरिष्ठ ठरवतील असं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. पानिपतमध्ये शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळेला त्यांनी आपल्या भाषणातून एक है तो सैफ हैचा नारा दिलाय. शिवरायांनी जातपात न पाहता सर्वांना एकत्र आणलं, एकत्र पुढे गेलो तरच भारत विकसित होईल असं फडणवीस म्हणाले. तील केस गळती प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयसीएमआरची 4 पथकं बाधित गावात दाखल झालेली आहेत. नागरिकांचे केस, त्वचा, रक्त आणि अन्नधान्याचे नमुने घेऊन केस गळतीचं कारण शोधलं जाणार आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीवरून शरद पवार गटाच्या माजी खासदार वंदना चव्हाणांनी प्रशासनाला धारेवरती धरलेलं आहे. पुण्यातल्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही अशी टीका त्यांनी केली आहे. पुणेकरांनी आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे असंही त्या म्हणाल्या. महापौर निवासाबाहेरील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालंय. या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीच्या सांस्कृतिक ठेव्याचं जतन करून संग्रहालय रूपांतरित करण्यात आलेलं आहे. पुण्यात वाहन चालकांना वाहतुकीचे नियम समजवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अनोख्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. आकर्षक फोटो आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केलं जातं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या एका पोत्यामागे 8 किलो जास्त तुरीचं मोजमाप केलं गेल्याचा धक्कादायक प्रकार एका शेतकऱ्याने उघडकीस आणलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या तुरीवरती डल्ला मारला जात होता. ही बाब उघडकीस येताच शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली. 7 दिवसांपासून बंद असलेली अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. हमालीच्या दरवाढीवर तोडगा निघाल्याने बाजार समिती सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर कारवा मार्गावर वाघाचं दर्शन झालेलं आहे. पहाटे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना वाघ दिसलाय. रस्त्यावरून आयटीत मार्गक्रमण करणाऱ्या वाघाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. धाराशिव टिपरेश्वरच्या जंगलातून धाराशिवमध्ये आलेल्या T-22 वाघाला पकडण्याच्या मोहिमेला आता सुरुवात करण्यात आलेली आहे. यवतमाळच्या पथकाने जंगलात जाऊन शोध मोहिमेला सुरुवात केली. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीला कचऱ्यामुळे आणि प्रदूषणामुळे अक्षरशः नाल्याचं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळे नदीतील मगरींच्या मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे. मकर संक्रांतीनिमित्त कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली. देवीचा गाभारा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलाय. देवीला तिळगुळाचे दागिने सुद्धा अर्पण करण्यात आले.
पौष पौर्णिमेनिमित्ताने श्री खंडोबा गडावरती मानाची सुपे इथे खैरे यांच्या काठीची शिखर भेट करण्यात आली। मकर संक्रांती निमित्ताने पंचक्रोशीतील महिलांनी खंडेरायाच्या दर्शनाला येऊन एकमेकींना हळद कुंकू लावत वाण लुटलाय। मोर्चा काढला जाणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। मकर संक्रांती निमित्ताने येवल्यात पतंग महोत्सवाला सुरुवात झाली। दरम्यान यंदा छगन भुजबळांऐवजी समीर भुजबळांनी या महोत्सवाला हजेरी लावत पतंगबाजीचा आनंद लुटला। त्यामुळे येवल्याच्या राजकारणाची दोर समीर भुजबळांच्या हाती असल्याची चर्चा रंगली आहे। मकर संक्रांती निमित्ताने आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात वाण अर्पण करण्यासाठी महिलांनी गर्दी केलेली आहे। यावेळेला माऊलींच्या समाधीवरती दुग्धाभिषेक करत हलव्याचे दागिने चढवण्यात आले। मकर संक्रांती निमित्ताने भंडाऱ्याच्या कुंभलीमध्ये भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। हजारो भाविकांच्या यात्रेत हजारोंनी सहभाग घेतलाय। कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी मकर संक्रांती निमित्ताने पतंगबाजीचा आनंद लुटला। यावेळेला राजकीय टोलेबाजी करत त्यांनी विरोधकांवर सुद्धा निशाणा साधला। जुना पुणे मुंबई महामार्गाजवळच्या मुरुगन टेम्पल जवळ दक्षिण भारतीयांनी पोंगल सण मोठ्या उत्सवात साजरा केलेला आहे। यावेळेला तमिळनाडू, तेलुगू, कन्नड, मल्याळी, उडपी या बांधवांनी गोड खिचडीचा आस्वाद घेतला।